असताना नेटकेश्वर प्रसन्न माणकी संघ हा चिटींच्या माध्यमातून सेमीला पोहोचला आणि अमृतेश्वर प्रसन्न देवकरके संघ हा आता क्वार्टर फायनलचा राऊंड जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. चला तर मॅच कडे जाऊया. सेमीचा राऊंड आहे. मैदानाचा अर्थ सुरेख चेंडू 3 धावांचा. सुरेख कंबल दरम्यान चौकार आहे. मगाशीच म्हटलं होतं तुम्ही कॅच कराल तर मॅच विन व्हाल. आता मध्ये कॅच सोडले का मॅच सोडले ती पाहूया. दरम्यान मला 4 धावांना संघाची धावसंख्या पोहोचली होती 7. चला टीम मीटिंग नंतर करा, कारण की अजूनही मला वाटतं जवळजवळ 6 षटके टाकायचे. 3 षटकांचा सामना आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. नाही का राजाला मारा करण्याचा प्रथम हो आणि आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेचा पाव षटकार. मी काय म्हटलं होतं मगाशी, अनेक गोलंदाजांचा बाजा हलवणारा राजा आता मैदानामध्ये आलाय आणि काय धावसंख्या पोहोचते 6 धावांना. संघाची धावसंख्या पोहोचते 13. पहिल्या षटक चालू आहे. 13 धावा कुठल्या. प्रफुल्ल थोडासा माग राखताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक अष्टपैलू असा खेळाडू आहे प्रफुल्ल. बघितलं कॅच कोणी घेतली होती तर षटकार आणि चौकार फेकत राजा तंबूमध्ये परत 10 धावावरती एक मोठा मासा बडी मछली जाल में फसते हुए राजाच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. आणि अशा रीतीनं येथे माणकी संघाला राजाच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. राजाची जागा घेण्यासाठी जातोय तो दर्शवन्स नेम प्लीज राज. बघूया कोणावरती राज करतो तो. आता राजा पडल्यानंतर गेलाय तो राज. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा राज. आडव्या पट्ट्यानं चेंडू जातोय ऑन साइडला राऊंड कार्पेट. 3 धावा राजला मिळतात. 3 धावा माणकी संघाला मिळतात. 3 धावानं संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या पोहोचते ती पहिलं षटक चालू असताना 1 गडी बाद 16. पुन्हा एकदा आडवा पट्टा. मैदानाचा अडथळा हा चिंताजनक असला तरी मात्र दरम्यान 3 धावा मिळतात. दरम्यान षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर माणकी संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 19. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. निशात थोडस क्षेत्ररक्षण सजवतोय. हा सुद्धा एक अष्टपैलू आणि चांगल्या प्रकारचा खेळ.